नमस्कार, मी निमिष खांडेकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. परिचय प्रस्तुत गेमिंग कम्युनिटी स्पॉन्सर्ड बाय अस्मिता जोशीज केमिस्ट्री अकॅडमी ह्या आपल्या तिसऱ्या एपिसोडमध्ये. आज आपल्याकडं ह्या विषयावर चर्चा करायला माझा मित्र वेदांत शितूरकर इथं उपस्थित आहे. वेदांत सध्या इंजिनिअरिंगच्या 3rd इयरला शिकतो. वेदांत, तुझं खूप खूप स्वागत माझ्या सेशनमध्ये. आत्तापर्यंत वेदांत आपण बघितलं की ही कम्युनिटी नक्की कसं काम करते किंवा ह्याचं समाजात स्थान काय आहे. मला ह्यालाच अनुसरून तुला एक पुढे असा प्रश्न विचारायचा आहे की बाबा, ह्या गेमिंग कम्युनिटीकडे बघण्याचा, भारतात असू दे किंवा देशाच्या बाहेर असू दे, एक लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन पूर्णच वेगळा आहे. तर मला ह्या बाबतीत काय सांगशील? आता ह्याबद्दल बोलायचं झालं तर आपण याचे 3 भाग करूया. एक म्हणजे आपले आई वडील, दुसरं म्हणजे कंपनी आणि तिसरं म्हणजे आपलं सरकार, गव्हर्नमेंट. आता पहिलं पकडायला गेलं आपल्या आई वडिलांबद्दल, तर आता उद्या मी जाऊन माझ्या आई वडिलांना सांगितलं की मला आता गेमिंग कम्युनिटीचा भाग व्हायचंय, गेमिंग मध्ये मला करिअर करायचंय, तर ते मला घरातनं हाकलून देतील. आणि हा प्रॉब्लेम आपण बघितला तर पूर्ण जगामध्ये, भले भारतात असू दे किंवा बाहेरच्या देशांमध्ये, सपोर्ट मिळणारा जो मुलांना आहे त्यांच्या पॅरेंट्स कडून तो खूप जास्त कमी आहे आपण म्हणू शकतो. कारण कसं आहे, पॅरेंट पॉइंट ऑफ व्ह्यू एवढाच असतो की पैसे मिळवणं, आणि त्यांना माहीतच नाहीये या कम्युनिटी बद्दल किंवा आपण म्हणू शकतो की या गेमिंग मधल्या करिअर बद्दल, की ते मुलांना सपोर्ट करतील, ते मुलांना काहीतरी फायनान्शियली म्हणा किंवा मेंटली म्हणा, दोन्ही साईडने सपोर्ट हा मुलांना बिलकुल नसतो त्यांच्याकडून. आता असं काय, तर मी जसं आत्ताच म्हणलं की पॅरेंट्स हे पूर्ण एकाच गोष्टीकडे त्यांचं लक्ष असतं की पैसे कसे मिळतील मुलांना पुढे फ्युचरमध्ये उपयोग कसा होईल. पण त्यांना हे माहीत नसतं की गेमिंग कम्युनिटीने त्यांच्या मुलांसाठी किती संधी उपलब्ध करून दिली आहे पूर्ण जगामध्ये. आता आपण दुसरं पॉइंट बघूया. दुसरा पॉइंट म्हणजे कंपनीज. आता कंपनीजला काय फायदा झाला आहे या कम्युनिटीमुळे, तर तो म्हणजे त्यांचे सेल्स म्हणा, त्यांच्या प्रॉफिट मध्ये म्हणा. तर आता सेल्स किंवा प्रॉफिट आपण कसं म्हणू शकतो, पहिलं म्हणजे थ्रू स्पॉन्सरशिप. आता जेव्हा गेमिंग कम्युनिटीचे जेव्हा कॉम्पिटिशन्स होतात किंवा काही त्यांच्या इव्हेंट्स होतात जे ऑर्गनाईज केले जातात स्पेशली नवीन गेमर्ससाठी, त्यामध्ये स्पॉन्सरशिप खूप जास्त कंपनीज देतात. कारण त्यांना माहित असतं की व्ह्यूअरशिप खूप जास्त आहे, लोक खूप जास्त सपोर्ट आहे लोकांचा, आणि त्यामुळे कंपनीजना होणारा फायदा सुद्धा खूप जास्त मोठा आहे. आता आपण दुसरा पॉइंट बघूया कंपनीजचा, की त्यांचा विदाउट स्पॉन्सरशिप किती फायदा होतो. आता समजा माझी नॉर्मल एक कम्प्युटरची किंवा मोबाईलची कंपनी आहे, तर मला मिळणारा फायदा सुद्धा आहे जो थ्रू गेमर्स माझा लॅपटॉप, मोबाईल, पीसी परचेस करतील. त्यानंतर का करतील, तर आता गेमिंगला खूप मोठं महत्व मिळालंय, मग ते जास्त परचेस करतील. सो प्रॉफिट सुद्धा मला जो होणार आहे तो खूप मोठा आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की गेमिंग कम्युनिटीने कंपनीजना खूप मोठा प्रॉफिट दिलेला आहे किंवा त्यांना खूप मोठा बदल घडवलेला आहे कंपनीजच्या स्ट्रक्चर्स मध्ये. कारण आता आपण नॉर्मली बघितलं की कुठल्या तरी कंपनी गेमिंग पीसी लॉन्च करते, गेमिंग लॅपटॉप्स किंवा गेमिंग मोबाईल सुद्धा आता लॉन्च होतात. तर आता ते काय, म्हणजे ते असं का करतात, कारण त्यांना माहिती आहे की त्यांना होणारा प्रॉफिट जास्त आहे. त्याचप्रमाणे जो गेमर्सना थ्रू कंपनीज मिळणारा प्रॉफिट आहे, म्हणजे जर आता मी उद्या गेमिंग पीसी विकत घेतला, तर मला जो गेमिंग मध्ये मिळणारा प्रॉफिट आहे, जो मला इतक्या फ्लुएंटली गेम खेळता येतो, इतक्या फ्लुएंटली मला कॉम्पिटिटिव्ह खेळता येतात, तो जो पॉइंट आहे तो सुद्धा खूप महत्वाचा आहे गेमिंग कम्युनिटीच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे जर आपण पॅरेंट्स आणि कंपनीज मध्ये जर कंपॅरिझन केलं, तर कंपनीज हा खूप मोठा सपोर्ट देतात या गेमिंग कम्युनिटीला ऍज कम्पेअर्ड टू पॅरेंट्स. कारण पॅरेंट्सचे टोटल व्ह्यूज हे डिफरंट असतात. आता आपण तिसरा पॉइंट बघूया, तो म्हणजे गव्हर्नमेंटचा. मग आता आपण गव्हर्नमेंट बद्दल कन्सिडर केलं तर गव्हर्नमेंट कुठलाही फायदा या कम्युनिटीला करत नाही. जर आपण कम्पेअर केलं इव्हेंट ऑर्गनाईज करण्याबद्दल किंवा कुठले तरी कॉम्पिटिशन्स घेण्याबद्दल किंवा कुठला फायनान्शियल सपोर्ट या कम्युनिटीला करण्याबद्दल, तर कुठल्याही ॲस्पेक्ट्समध्ये गव्हर्नमेंट हा सपोर्ट
या कम्युनिटीला देत नाही. आता आपण बाहेरच्या देशात सुद्धा बघितलं, थोडाफार कधीतरी देत असतील, पण असं कुठेही उल्लेख नाहीये की गव्हर्नमेंटने डायरेक्ट सपोर्ट केला आहे या कम्युनिटीला. आता ह्यामुळे प्रॉब्लेम्स काय येऊ शकतात की पहिलं म्हणजे फायनान्शियल सपोर्ट थ्रू गव्हर्नमेंट हा खूप मोठा फायदा असतो. कारण जेव्हा एक गेमर आपण बघतो तेव्हा गेमरला एक पीसी सेटअप लागतो किंवा गेमिंग सेटअप आपण म्हणू शकतो त्याला एक लागतो गेमर्सला. आणि त्यामध्ये जर आपण फायनान्शियली बघितलं तर कोणीही प्रत्येक जण हे अफोर्ड करू शकत नाही. प्रत्येक जण काही ना काहीतरी कुठून तरी सपोर्ट मिळवायला बघतं आणि त्यामध्ये गव्हर्नमेंटने जर मदत केली तर हा वेगळा फरक पडू शकतो या गेमिंग कम्युनिटीमध्ये, गेमिंग स्ट्रक्चर्समध्ये. आणि त्यामुळे गव्हर्नमेंटने सपोर्ट करावं यासाठी सुद्धा गेमिंग कम्युनिटीची लोक फार म्हणजे सपोर्ट करावं म्हणून गव्हर्नमेंटला सांगतात, पण अजून सुद्धा गव्हर्नमेंटकडनं काही सकारात्मक पाऊल उचललं गेलेलं नाही. बरोबर आहे तू जे काय म्हणतोयस ते. मला ह्यालाच थोडाफार अनुसरून तुला अजून एक असा प्रश्न विचारायचा आहे की आता आपल्याला माहिती आहे की जे काही माहितीदर्शक वेबसाईट्स आहेत किंवा ऑर्गनायझेशन्स आहेत, उदाहरणार्थ यूट्यूब असेल, ई स्पोर्ट्स असेल, रेडिट असेल, डिस्कॉर्ड असेल, तर ह्याचमुळे कुठंतरी ह्या गेमिंग कम्युनिटीचा डोलारा उभा आहे. तर ह्या बाबतीत मला काय सांगशील? हो नक्कीच. यूट्यूब म्हण किंवा ई स्पोर्ट्स म्हण, रेडिट म्हण, डिस्कॉर्ड म्हण, ट्विच म्हण, या सगळ्या गोष्टींवरतीच कम्युनिटी उभी आहे. कारण कसं आहे, मी जसं आधी सांगितलं की कम्युनिटी ही टोटली व्हर्च्युअल आहे. आता तुम्ही फक्त कुठल्या तरी वेबसाईट्स थ्रू किंवा ऑर्गनायझेशन थ्रू तुम्ही एकमेकाशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्यामुळे ह्या गोष्टी खूप मोठं सहकार्य करतात ह्या गेमिंग कम्युनिटीमध्ये. आता आपण पहिलं ई स्पोर्ट्स बद्दल बोलूया. तर ई स्पोर्ट्स नक्की काय आहे, तर ऑर्गनाइज्ड व्हिडिओ गेम कॉम्पिटिशन्स म्हणजेच ई स्पोर्ट्स. तर आता ई स्पोर्ट्सची सुरुवात कशी झाली, तर पहिलं म्हणजे ई स्पोर्ट्स म्हणून सुरुवात नव्हती केली गेली, तर 1972 मध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पहिलं एक स्पेस वॉर म्हणून गेमसाठी कॉम्पिटिशन खेळली गेली. त्यानंतर 1980 मध्ये फॉर सेम गेम अजून एक कॉम्पिटिशन अरेंज केली गेली होती, ज्यामध्ये 10,000हून जास्त लोकांनी पार्टिसिपेट केलं. मग अशाच प्रकारे हळूहळू गेमिंग कॉम्पिटिशन्सचा एरा सुरू झाला, आणि त्याचप्रमाणे नवीन कॉम्पिटिटिव्ह गेम्स सुद्धा येऊ लागले. आता जेव्हा आपण कन्सिडर केलं की नक्की ई स्पोर्ट्स सुरू केव्हा झालं, तर 2000 मध्ये साऊथ कोरियामध्ये आपण बघितलं तर इंटरनेटमध्ये खूप जास्त रिसर्च झाला आणि इंटरनेट स्पीड खूप जास्त वाढली. आणि त्याचप्रमाणे गेमिंग मध्ये सुद्धा गेमिंग स्ट्रक्चर्स बदलत होते, नवीन गेम्स येत होते आणि त्यामुळे खूप मोठा फरक पडला लोकांच्या सहभागामध्ये त्या गेम्सच्या. आणि त्यामुळे खूप जास्त लोक गेम्स खेळायला लागले. आणि मग ती आयडिया आली लोकांना की आपण जर एक कॉम्पिटिटिव्ह खेळलो या गेम्सचे तर लोकांना सुद्धा फायदा होईल, त्यांना फायनान्शियली म्हण किंवा त्या एन्जॉयमेंट पार्ट म्हणा, दोन्ही प्रकारे त्यांना मदत होऊ शकते. मग अशा वेळेला कोरियन ई स्पोर्ट्स असोसिएशन फॉर्म केलं गेलं आणि त्याच्या थ्रू नवीन कॉम्पिटिशन्स हेल्ड केल्या गेल्या, ज्यामुळे लोकांना फायदा होऊ शकतो. त्यानंतर असं हळूहळू प्रत्येक देशामध्ये सुरुवात झाली. कारण आपण बघितलं तर प्रत्येक देशातला कुठलाही माणूस गेम कधी ना कधीतरी त्याच्या आयुष्यात खेळतो. त्यामुळे ज्यांना रस आहे पुढे कॉम्पिटिटिव्ह खेळण्यासाठी ते ई स्पोर्ट्समध्ये भाग घेऊ लागले. आणि त्याच प्रकारे प्रत्येक देशामध्ये त्यांच्या ई स्पोर्ट्स असोसिएशन फॉर्म झाले होते. 2010चा जर डाटा आपण काढला तर 40 कोटी लोक इतकी या ई स्पोर्ट्सच्या कॉम्पिटिशन्स बघत होते आणि त्यातून $1 बिलियन इतका रेव्हेन्यू सुद्धा या असोसिएशन्सना मिळत होता. आता आपण हे सगळं तर बोललो, पण नक्की ई स्पोर्ट्समध्ये काय काय खेळलं जातं, काय काय घेतात कॉम्पिटिशन्स, त्या आपण बघूया. पहिलं म्हणजे प्रमोशन लीग्स असतात. प्रमोशन लीग्स म्हणजे काय, तर आता मी एक नवीन गेम इन्व्हेंट केलाय. आता त्या गेम बद्दल मला प्रमोट करायचंय त्या गेमला, की नक्की म्हणजे तो काय आहे, त्याने काय फायदा होणार आहे किंवा तो कसा खेळतात सगळं. आणि प्लस माझी कंपनी असल्यामुळे मला माझा प्रॉफिट सुद्धा बघायचा आहे. मग अशा वेळेला मी एक प्रमोशन लीग ठेवणार. प्रमोशन लीग म्हणजे काय,
तर मी कुठल्या तरी फेमस लोकांना टीम म्हणून बोलवणार, त्यांच्यामध्ये मॅचेस खेळणार आणि त्याच्या थ्रू आपण मी माझ्या कंपनीला प्रमोट करणार. दुसरे असतात की फ्रँचाईज लीग म्हणजे पहिलं म्हणजे फ्रँचाईज म्हणजे काय, तर फ्रँचाईज म्हणजे एक कंपनीच असते, फक्त ती लोकांना हायर करते त्यांच्या थ्रू गेम खेळायला. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी फॅनॅटिक घेतो, तर फॅनॅटिक एक 10 लोकांना 5 लोकांना असं निवडणार जे त्या कंपनीकडून ते गेमच्या कॉम्पिटिशन्स खेळ. मग आता फ्रँचाईज लीग्स म्हणजे काय, तर ते फ्रँचाईज आपली स्वतःची लीग ठेवतात, म्हणजे त्यांना नवीन प्लेयर्स मिळू शकतील, नवीन म्हणजे टॅलेंट्स ते शोधतात लोकांमध्ये की कोणात टॅलेंट आहे, तो कॉम्पिटिटिव्ह खेळू शकतो का, आणि त्याच्या थ्रू ते पुढची वाटचाल खेळतात. आणि तिसरं मेन म्हणजे टुर्नामेंट्स. आता आपण जेव्हा टुर्नामेंट बघतो तेव्हा ती ऑर्गनाईज केली गेलेली असते प्रत्येक गेमिंग कंपनीकडून. आता गेमिंग कंपनी काय करते की पहिलं म्हणजे त्यांना खूप मोठा प्रॉफिट मिळाला आधी प्रमोशन लीग्स करून, त्यांच्याकडे आता खूप लोक आहेत जी गेम खेळतात. मग आता त्या लोकांना काहीतरी द्यायला पाहिजे, कारण लोक सुद्धा कॉन्ट्रीब्यूट करत असतात. मग आता लोकांना आपल्याकडनं काहीतरी द्यायला पाहिजे म्हणून टुर्नामेंट्स अरेंज करतात. फॉर एक्झाम्पल मी Dota 2 किंवा लीग ऑफ लेजंड्स हे 2 एक्झाम्पल देतो. Dota 2 ने 2016 मध्ये $86 मिलियन इतकं मोठं प्राइज मनी ठेवून, म्हणजे ते डिवाइड केलं होतं प्लेयर्स मध्ये नंतर, पण इतकं मोठं प्राइज मनी ठेवून कॉम्पिटिशन्स हेल्ड केल्या आणि 632 इतक्या रजिस्टर्ड टुर्नामेंट्स खेळल्या गेल्या. त्याचप्रमाणे लीग ऑफ लेजंड्सने $30 मिलियन प्राइज मनी ठेवून 1700 रजिस्टर्ड टुर्नामेंट्स खेळवल्या. याचाच अर्थ काय, तर खूप मोठ्या प्रमाणात आता आपल्याला सपोर्ट मिळतोय, तर लोकांना सुद्धा आपण काहीतरी द्यावं, लोकांना सुद्धा एन्जॉयमेंट मिळावी म्हणून ह्या टुर्नामेंट्स अरेंज केले जातात. आणि हे सगळं ई स्पोर्ट्स असोसिएशन प्लस ते गेमिंग कंपनी दोघं मिळून ते टुर्नामेंट्स अरेंज करतात. बरं, आता हे सगळं झालं, मग आता कुठं अरेंज करणार, तर पहिलं म्हणजे 2015 साली त्यासाठी स्पेशली अरेना तयार केला गेला. अरेना इन शॉर्ट इज स्मॉल साइज ऑफ स्टेडियम. म्हणजे आपण बघू शकतो की ज्याप्रमाणे गेमिंग कम्युनिटी वाढत गेली त्याचप्रमाणे त्यांना आता नॉर्मल एका छोट्या खोलीतल्या गेमपेक्षा आता अरेनास तयार झाले. आता 2018 मध्ये 2 अरेनास तयार केले गेले, एक 30,000 स्क्वेअर मीटरचा आणि एक 1,00,000 स्क्वेअर फीटचा. 2 अरेनाज, एक लॉस वेगस मध्ये आणि एक टेक्सास मध्ये 2 तयार झाले. म्हणजे जस्ट इमॅजिन की कुठून आपण कुठे पोहोचलो. म्हणजे एक नॉर्मल घरी खेळणारा गेम तो आता आपण खेळतोय एका मोठ्या अरेनामध्ये, आणि आपल्याला व्ह्यूज सुद्धा किती येतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ई स्पोर्ट्स बघितलं आपण, तर ई स्पोर्ट्सला स्पॉन्सरशिप शोधायचीच गरज नाहीये, कारण इतकी व्ह्यूअरशिप आहे की त्यांना ऑटोमॅटिकली स्पॉन्सरशिप मिळतच जाते. आता मेन पॉइंट येतो की ह्या ई स्पोर्ट्समध्ये प्रॉब्लेम्स काय येऊ शकतात, तर पहिला म्हणजे लॅक ऑफ स्पोर्ट्समॅनशिप. कारण कसं आहे, ई स्पोर्ट्समध्ये जर तुम्ही स्पोर्ट्समॅनशिप नाही दाखवली आणि बॅन केलं कोणाला तरी, तर त्याचं करिअरमध्ये प्रॉब्लेम येत नाही. आता फॉर एक्झाम्पल आपण बघितलं तर मी आता समजा मला बॅन केलं, तर माझ्याकडे यूट्यूब आहे, ट्विच आहे, त्याच्या थ्रू मी स्ट्रीम्स करू शकतो, माझा स्वतःचा प्लॅटफॉर्म मी तयार करू शकतो, आणि त्यामुळे मला तसा फरक नाही पडत बॅन केल्यामुळे. जो मला नॉर्मली जर कुठल्या तरी लीग्स फॉर एक्झाम्पल क्रिकेटचे किंवा टेस्ट मॅचेस किंवा फुटबॉलच्या मॅचेस मधून मला बॅन केल्याने मला जो इफेक्ट मिळतो तो मला इथे नाही दिसत. दुसरा आहे ड्रग प्रॉब्लेम्स म्हणजे काय, तर तुम्ही आता गेम खेळताय 24 तास त्या कम्प्युटर समोर, मोबाईल समोर, तर तुम्हाला मेंटली सुद्धा स्ट्रॉंग व्हायला लागतं, आणि त्यामध्ये ड्रग अब्यूज हा एक मोठा प्रॉब्लेम आहे या ई स्पोर्ट्समध्ये, जे लोक वापरतात. आणि परत जसं मी म्हटलं तसं की बॅन करता येत नाही, म्हणजे बॅन करू शकतो पण त्याचा करिअर इफेक्ट काही नसतो त्या प्लेयर्सचा, कारण तो परत कमबॅक करू शकतो. आणि तिसरा प्रॉब्लेम आहे एक्सप्लॉयटेशन बाय कंपनीज. म्हणजे काय, तर कंपनीज स्वतःच्या प्लेयर्सचा म्हणजे फायदा बघतात, आणि समजा आता माझी कंपनी आहे, माझे 5 प्लेयर ठरलेले आहेत, तर मी पुढचा अजून एक टॅलेंटेड मुलाला वरच येऊ देत नाही, कारण मला माझ्या 5 प्लेयर्सना पुढे ठेवून मला ते कॉम्पिटिटिव्ह खेळायचे असतात.
मग अशा वेळेला तो इफेक्ट मी माझ्या कंपनी थ्रू त्या दुसऱ्या प्लेअरवर पडतो आणि त्याला एक्सप्लॉयटेशन आपण म्हणू शकतो. आता हे सगळं झालं ई स्पोर्ट्सचं. तर आता ई स्पोर्ट्समुळे काय नक्की फायदा झाला? पहिलं म्हणजे लोकांना कॉम्पिटिटिव्ह इलेक्ट्रॉनिक ह्याच्या गेम्समधल्या कॉम्पिटिटिव्हची माहिती मिळाली. त्यांना एक सोर्स ऑफ अर्निंग मिळाला की मला अरे मी नुसतं टाइमपास म्हणून एक गेम खेळत होतो, पण आतापासनं मी कॉम्पिटिटिव्हसाठी तयारी करू शकतो. आणि असं नाही की फक्त कॉम्पिटिटिव्ह खेळली आणि विसरलं सगळं. कॉम्पिटिटिव्ह खेळला आणि तुम्ही जर त्यात चांगला रँक मिळवला तर तुम्हाला वेगळं एक फेम मिळतं सोसायटीमध्ये, तुम्हाला ओळख तुमची वेगळी बनते, प्लस तुम्हाला तुमच्या दुसऱ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर सुद्धा खूप मोठा फायदा होतो. आता हे झालं सगळं ई स्पोर्ट्स बद्दल. आता आपण दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर येऊया, यूट्यूब किंवा ट्विच. आता हे दोन प्लॅटफॉर्म काय तर गेम स्ट्रीमिंगसाठी. म्हणजे आता कसं आहे, मी एक कॉम्पिटिटिव्ह खेळायला गेलो पण मी सक्सेसफुल नाही झालो, भलेही माझ्याकडे खूप टॅलेंट होतं, मी खूप चांगलं माझं दिलं, पण माझा रँक 4th आला 5th आला आणि आता मला अर्निंग काहीच नाहीये कारण माझा रँक खूप कमी आहे. आणि कसं आहे, ई स्पोर्ट्स हे कॉम्पिटिशन्स आठवड्यातनं नसतात की म्हणजे दर आठवड्याला एक कॉम्पिटिशन खेळली गेली. वर्षातनं एक किंवा जास्तीत जास्त 2 कॉम्पिटिशन्स खेळल्या जातात. मग अशा वेळेला काय करायचं तर यूट्यूब आणि ट्विचने हा एक प्लॅटफॉर्म तयार करून दिलाय जिथं मी माझे गेम म्हणजे स्ट्रीम करू शकतो किंवा मी माझे प्लॅन्स दाखवू शकतो. म्हणजे मी कसा गेम खेळतो, मी नक्की काय प्लॅनिंग करतो किंवा माझी स्ट्रॅटेजीज काय, सगळं मी तिथे यूट्यूबवर लोकांना दाखवू शकतो. प्लस मी एंटरटेनमेंट सुद्धा करू शकतो. त्यामुळे आणि कसं आहे, यूट्यूबमध्ये 2 फीचर्स असतात. एक तर डायरेक्ट तुम्ही म्हणजे ॲज अ व्ह्युअर तुम्ही डायरेक्टली मनी देऊ शकता त्या तुम्हाला जर गेमर एक आवडत असेल तर, किंवा दुसरा हे एक असतं की तुम्ही जॉईन करू शकता, त्या चॅनल मेंबरशिप घेऊ शकता आणि त्याच्यासाठी फिक्स्ड अमाऊंट ठरलेली असते. भलेही यूट्यूब आणि ट्विचचा एक प्रॉब्लेम आहे की ते 50% ऑलमोस्ट 50% मनी ही काढून घेतात जो इन्कम असतो त्यातून. पण कसं आहे, जर तुम्ही एक फेमस यूट्यूबर असाल किंवा फेमस गेमर असाल तर तुम्हाला तो प्रॉब्लेम येत नाही. हा, तुम्हाला सुरुवातीला स्ट्रगल करावाच लागतो कुठल्याही फील्डमध्ये असू दे. तसंच यूट्यूब आणि ट्विचमध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळं एंटरटेनमेंटचा सोर्स द्यायला लागतो आणि त्यामुळे थोडा पहिल्यांदा स्ट्रगल होईल, पण नंतर जो मिळणारा आउटकम आहे तो यूट्यूब किंवा ट्विचवर खूप जास्त आहे. आता यूट्यूब ट्विचचे प्रॉब्लेम्स काय तर तुम्हाला कंटिन्युअसली त्याच्यामध्ये फोकस्ड राहायला लागतं. आता तुम्हाला कंटिन्युअस व्हिडिओ का टाकावे लागतात कारण एकतर तुमच्या सबस्क्रायबर्सवर किंवा मेंबरशिपवर दोन्हीवर इफेक्ट पडू शकतो यूट्यूब किंवा ट्विचच्या. आता पुढचा पॉइंट असा आहे की आपण जर बघितलं यूट्यूब आणि ट्विचचा चुकीचा वापर कसा केला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, मी एक छोटा युट्यूबर आहे तर मला माझं कंटेंट चांगलं आहे, माझे सबस्क्रायबर्स ग्रो होत आहेत व्यवस्थित, तर कुठल्या तरी मोठ्या युट्यूबर एक कॉम्पिटिशन समजून चुकीचं काहीतरी वाक्य बनवून किंवा वाक्य तयार करून माझं करिअर एक्सप्लॉइट करू शकतो. त्याच प्रकारे काही लोक जी असतात ती कमेंट सेक्शन मध्ये काहीतरी चुकीचं टाकतात किंवा काहीतरी असं बोलून जातात ज्यामुळे आपल्याला सुद्धा कधी कधी वाटतं की आपण काहीतरी चुकीचं करत आहोत. फॉर एक्झाम्पल, मी एक छोटा युट्यूबर असेल तर तुझं कंटेंट चांगलं नाही किंवा तू खूप चुकीचा खेळतोस किंवा तुझं खूप चॅनल खूप खराब आहे असं काहीतरी कंटेंट टाकल्यामुळे तुमच्या मेंटल हेल्थवर सुद्धा थोडा इफेक्ट पडू शकतो त्या गोष्टीचा. आता तिसरा पॉइंट आहे रेडिट आणि डिस्कॉर्ड. तर हे कशा प्रकारे मदत करतात तर रेडिट आणि डिस्कॉर्ड हे इन्फॉर्मेटिव्ह पेजेस आहेत. म्हणजे काय, ते व्हॉट्सअप टाईपच आहेत आणि गेमिंग कंपनीजना त्यांचे पेजेस त्यांच्यावर ओपन करता येतात. फॉर एक्झाम्पल, मी एक गेम घेतो क्लॅश ऑफ क्लॅन्स, तर त्याला एक रेडिट ॲज वेल एज डिस्कॉर्ड दोन्हीवर त्याचं पेज ठेवता येतं. त्या पेज थ्रू त्यांना गेम कसा खेळायचा, काय कॉम्पिटिशन्स अरेंज केलेले आहेत, त्यानंतर काय अपडेट्स येणार आहेत, पुढचे फ्युचर प्लॅन्स काय, तसंच जर त्यांच्या गेमर्सना एकमेकांशी इंटरॅक्ट करायचं असेल तर ते सुद्धा या वेबसाईट्स किंवा या पेजेस थ्रू करू शकतात. आणि असंच नाही की फक्त मी क्लॅश ऑफ क्लॅन्स म्हणलं तसं हजारो गेम्सचं पेजेस ह्या वेबसाईट्सवर किंवा ह्या ॲप्सवर आहेत
आणि कुठलंही गेम तुम्ही एक्सप्लोर करू शकता, कुठल्याही गेम बद्दल इन्फो मिळू शकते आणि कुठल्याही गेम मध्ये तुम्हाला जर करिअर सेट करायचं असेल तर नक्कीच हे पेजेस खूप युजफुल आहेत. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, परिचयाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.